नमस्कार. डेली स्टोरी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी खूप रोमॅन्टिक गोष्ट घेऊन आलेली आहे, जी तुम्हाला सर्वांनाच आवडणार आहे. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. प्रियाचे आयुष्य. प्रिया खूप हुशार, खूप बोलणारी, मनमिळाऊ आणि खूप सुंदर. तिचे हसणे एवढे मोहक की दुःखही पळून जाणारे. वडिलांच्या निधनानंतर स्वतःला खूप मोठी समजायला लागली होती. तिच्या चाणाक्ष बुद्धीची कदाचित कल्पनाही करता येणार नाही. पण समोरच्या व्यक्तीच्या मनी काय आहे हे त्याला पाहताच ओळखणारी. घरच्या परिस्थितीने गांजलेली पण तरीही आकाशाला झेप घेणारी, स्वप्ने पाहणारी अशी ही प्रिया, सर्वांनाच हवी हवी असणारी. प्रिया कॉलेजमध्ये असताना शांतच असायची. त्यामुळे तिला कोणी तिचे कॉलेजचे मित्र मैत्रिणी जास्त ओळखतच नव्हते. पण कॉलेज संपल्यावर आणि तिच्या वडिलांच्या निधनानंतर ती तिच्या कॉलेजच्या मित्रमैत्रिणीबरोबर फोनवर गप्पा मारू लागली होती. कारण फोनवर बोलून ती स्वतःचा विरंगुळा करत होती. असेच एकदा सोशल नेटवर्किंग साईट्सवरून तिची ओळख तिच्याच कॉलेजमधल्या मित्र आदित्यशी झाली. आदित्य खूपच प्रेमळ, खूप समंजस आणि खूप असा साधा. चांगुलपणाचा तो एक मूर्तिमंत उदाहरणच होता. कॉलेजमध्ये शांत असणारी प्रिया आता आदित्यशी फोनवर तासनतास गप्पा मारत होती. ज्या ज्या वेळी त्यांना वेळ मिळे त्यावेळी ते दोघे फोनवर बोलत होते आणि त्यांच्या गप्पा एवढ्या रंगायच्या की त्यांना वेळेचे आणि भुकेचे भानही नसायचे. खूप घट्ट अशी त्या दोघांची आता मैत्री झाली होती आणि दोघेही आता एकमेकांना जास्त वेळ देत होते. असेच एकदा आदित्यने प्रियाला मन आणि प्रेमाची गोष्ट सांगितली. आदित्य तिला सांगतो, मन आणि प्रेम हे दोघे जिवलग मित्र असतात. त्यांचे एकमेकांवरती खूप प्रेम असते. एके दिवशी ते दोघे बागेत खेळायला जातात आणि लपाछपी खेळायला सुरुवात करतात. लपाछपीच्या त्यांच्या खेळामध्ये राज्य मात्र प्रेमावर येते आणि मन लपायला एक काटेरी झुडूप निवडते. मन एका काटेरी झुडपामागे लपल्यामुळे प्रेमाला जास्त संशयच येत नाही. कारण त्याला असे वाटते, मन एवढी नाजूक आहे की ती काटेरी झुडपामागे लपूच शकत नाही. म्हणून प्रेम प्रत्येक काटेरी झुडपाला काठीने मारत असे. प्रेम मनाला खूप शोधतं आणि शेवटी तो त्या काटेरी झुडपामागे येतो. पाहतो तर काय, त्याचे मन विवळत होती. म्हणजे मनाला खूप लागलं होतं आणि ती विवळत होती. तिचे डोळे रक्ताने माखले होते. प्रेम खूपच घाबरतो आणि खूप असा आरडाओरडा करतो. पण प्रेमाची मदत करायला मात्र कोणीच पुढे येत नाही. शेवटी प्रेम मनाला घेऊन डॉक्टरकडे जातो. डोळ्यात काटे गेल्याने मन आंधळी होते. मनाचे डोळे जातात म्हणून मग प्रेम मनाला आपले डोळे देते आणि म्हणूनच प्रेम आंधळे असते आणि त्यानंतर मन आणि प्रेम खूप सुखाने राहतात. आता प्रियाला तशी ही गोष्ट नवीनच होती. तिने ना ही गोष्ट पहिल्यांदाच ऐकली होती. पण ही गोष्ट ऐकून भावूक प्रिया एकदम अशी स्तब्धच झाली. आणि ह्या गोष्टीनंतर ती आदित्यच्या केव्हा प्रेमात पडली हे तिला देखील कळलेच नाही. ती आता आदित्यच्या खूपच प्रेमामध्ये पडली होती. आता मात्र प्रियाला फक्त आदित्यशीच बोलावेसे वाटत होते. तसा आदित्य तिचा कॉलेजचाच मित्र, पण तरीही त्या दोघांनीही एकमेकांना पाहिलेले नव्हते. कदाचित त्यांच्या रोजच्या फोनवरच्या बोलण्यामुळे आदित्यलाही प्रिया आवडायला लागली होती. मग काय झालं, असेच एके दिवशी प्रिया आदित्यला आपल्या मनाच्या भावना फोनवरच व्यक्त करते. आता ते दोघे एकमेकांना भेटले नव्हते तरी सुद्धा आता प्रिया मनाच्या भावना ती फोनवरच व्यक्त करते. तिला वाटले आदित्यही आता तिच्यावर प्रेम करतोय. पण आदित्यने तिला नकार दिला. पण तरीही आदित्य प्रियाला म्हणाला, मला तुला एकदा मिठीत घ्यायचंय. दुसऱ्या दिवशी आदित्यच्या मित्राची लग्नाची पूजा असते. आदित्य प्रियालाही आमंत्रण करतो. तसेही आदित्यला भेटण्यास प्रिया उत्सुक असतेच. प्रिया आता नटून थटून आदित्यच्या मित्राच्या पूजेला जाते. वाटेतच ती आदित्यला भेटते. खूप खुश होते. त्याला पाहून तिच्या मनात काहूरच माजतो. पण एक विलक्षण भीतीही तिला जाणवत होती. पण आदित्यला पाहून ती त्याच्याकडे ओढली जात होती. कदाचित आदित्यचंही हेच झाले होते.
प्रियाची सुंदरता व मोहकता पाहून तोही तिच्या मनाला काही आवरू शकत नव्हता आणि ते दोघे समुद्रावर फिरायला जातात. त्याच्या मनाला काही तो आवरू शकला नाही आणि ते दोघे समुद्रावर फिरायला जातात. पाहता क्षणी ते दोघे एकमेकांचे झालेले होते. प्रत्येक प्रेमी युगलाप्रमाणे तेही प्रेमाच्या बहुपाशात वचनबद्ध होतात. आज प्रिया खूप खुश होती. तशी आदित्यची अवस्था पाहण्याजोगी नव्हती. आदित्यही खूपच खुश होता. दोघेही खूप आनंदी होते. शेवटी अतिरात्र झाल्यामुळे ते आपापल्या घरी निघतात. मग दुसऱ्या दिवशी प्रिया आदित्यच्या फोनची आतुरतेने वाटच पाहत होती आणि आदित्यचा फोन तिला येतो. प्रिया आता फोन आलेला पाहून खूपच उत्सुक होती त्याच्याशी बोलण्यात, कारण आता त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झालेले होते. पण ज्यावेळी आदित्यचा फोन येतो तेव्हा प्रियाच्या पायाखालची जमीनच हादरते. आदित्य प्रियाला म्हणतो, माझे खूप प्रेम आहे, अगदी जीवापाड प्रेम करतो मी तुझ्यावर, पण मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. त्याचे त्याचे तो तिला कारणही सांगतो. आदित्यच्या मोठ्या भावाचे म्हणजे जितेंद्रचे सोनाली नावाच्या एका मुलीवर खूप प्रेम होते. त्यांचे प्रेम अगदी लहानपणापासूनचे होते. ज्यावेळी जितेंद्र त्याच्या आईवडिलांना ही गोष्ट सांगतो तेव्हा समाजाच्या विचाराने त्याच्या आईला हृदयविकाराचा झटकाच येतो आणि त्यामुळे त्यांचे लग्न झाले नाही आणि ह्यामुळे आदित्यही आता प्रियाशी लग्न करणार नव्हता. तरीही आदित्य आणि प्रिया एकमेकांना भेटतच होते. फिरायला जाणे, चित्रपट पाहणे हे त्यांचे नेहमीचेच झाले होते. आता प्रिया आणि आदित्यचं प्रेम मात्र दिवसेंदिवस बहरतच होते. तो आता आदित्य लग्न करणार नाही म्हणाला तरी सुद्धा प्रियाला आता त्याला काही सोडू वाटत नव्हते आणि आता एके दिवशी मग आदित्यच्या बाबांनी आदित्यचे लग्नच ठरवले. ती मुलगी आदित्यच्या गावची होती. आदित्यनेही त्या मुलीला होकारच दिला. आता मात्र आदित्य प्रियाला टाळू लागला होता. तो तिच्याशी तुसडेपणाने बोलत होता. तिला जास्त आता भाव सुद्धा देत नव्हता. पण त्याचा काही परिणाम प्रियावर होतच नव्हता. ती रडत असे, भांडत असे, पुन्हा त्याला फोन करून त्याच्याशी बोलत असे. लग्न ठरल्यानंतरही प्रिया आणि आदित्य एकमेकांना भेटत होते. तेच नाते, तेच प्रेम त्यांच्यामध्ये आजही होते. जसजशी आदित्यच्या लग्नाची तारीख जवळ येत होती तसं प्रियाचे प्रेम फक्त वाढतच चालले होते. प्रियाला आता आदित्यशिवाय राहणे खूप कठीण होऊन बसले होते आणि एके दिवशी मग तिला आदित्यच्या लग्नाची तारीख समजते. प्रियाला आता तारीख ऐकून खूपच त्रास होत होता. म्हणून ती आता कसलाही मागे पुढे विचार न करता आदित्यला लग्नापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करू लागली. पण त्यामुळे ती आदित्यच्या आणखीनच जवळ गेली. आदित्यने लग्न मोडावे म्हणून ती आदित्यला विनवणी करू लागली. पण घरच्या परिस्थितीने गांजलेल्या आदित्यच्या हातात काहीच नव्हते. कारण एका बाजूला त्याचे आई बाबा तर एका बाजूला त्याची प्रिया. आता त्याला सुद्धा सुचेना की काय करायचं, प्रियाची बाजू घ्यायची का आईबाबांचं ऐकायचं का काय करायचं हे त्याला सुचतच नव्हतं. लग्नाचे दिवस जसजसे येत होते तसतसे प्रिया आजारी पडू लागली होती. पण तरीही याचा आदित्यवरती काहीच परिणाम होत नव्हता आणि शेवटी आदित्यच्या लग्नाचा दिवस उजाडला. आता मात्र सगळे प्रियाच्या आणि आदित्यच्या हाताबाहेर गेलेले होते. प्रिया खूप रडत होती. काय करावे तिला सुचतच नव्हते आणि जे होऊ नये तेच घडले. अति रडल्यामुळे आणि अतिविचारामुळे प्रियाचा ब्रेन हेमरेज झाला आणि ती गेली. पण शेवटच्या क्षणालाही प्रिया आदित्यने तिला सांगितलेल्या मन आणि प्रेमाच्याच गोष्टीचाच विचार करत होती. कारण तिला तिच्या प्रेमाने अर्धवट साथ दिली होती. आता तिच्या मरणाने आदित्यची अवस्था पाहण्यास किंवा तो खुश आहे की दुःखी हे पाहण्यास ती राहिलीच नाही. तिने तिच्या घरच्यांचा आणि ह्या जगाचा कायमचाच निरोप घेतला होता. प्रियाने हे पाऊल उचललं कारण गोष्टीतल्या प्रेमाची तुलना तिने तिच्या आदित्यशी केली आणि आदित्यचे प्रेम तिला खोटेच वाटले. पण तरीही प्रियाला शेवटच्या क्षणी सुद्धा तिचे मरण आदित्यच्या बाहुपाशातच व्हावे असेच वाटत होते आणि शेवटची ती इच्छाही पूर्ण करण्यास बी आदित्य अपयशी ठरला होता. तर खूपच अशी इमोशनल ही स्टोरी होती. शेवटी त्यांचं प्रेम अधुरच राहिलं. दोघेही एकत्र आलेच नाहीत.
पण प्रियाने हे जे पाऊल उचललं ते खूप चुकीचं होतं. चला तर ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.